चला गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आजच्या लेक्चरमध्ये आता आपण 7 नंबरचा क्वेश्चन डिस्कस करायचा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये. 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं बघा. पहिल्यांदा क्वेश्चन आहे 10 ग्राम ऑफ हायड्रोजन अँड 64 ग्राम ऑफ ऑक्सिजन वेअर फिल्ड इन स्टील व्हेसल अँड एक्सप्लोडेड. अमाऊंट ऑफ वॉटर प्रोड्यूस इन दिस रिएक्शन विल बी. बघा काय म्हटलं 10 ग्राम ऑफ हायड्रोजन. पहिलं आपल्याला रिएक्शन लिहिणं आहे. फर्स्ट आपण काम काय करणार आहोत, रिएक्शन लिहायची आपल्याला. काय म्हटलं, हायड्रोजन गॅस. ठीक आहे, कोणासोबत रिएक्शन केली ह्या हायड्रोजन गॅसची आपण, ऑक्सिजन सोबत. ठीक आहे, ऑक्सिजन सोबत रिएक्शन. देन इट गिव्स, काय मिळालं म्हटलं, अमाऊंट ऑफ वॉटर प्रोड्यूस. याच्यापासून आपल्याला काय भेटतं, वॉटर भेटतं. ओके, H2O मिळालं. ठीक आहे, राईट. आता रिएक्शन बॅलन्स करावं लागेल आपल्याला. H2O याला एक तर दोन न मल्टिप्लाय करू शकता तुम्ही, म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स होतील, आणि याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल मग, 2 न, म्हणजे हायड्रोजन बॅलन्स होतील. ठीक आहे, रिएक्शन बॅलन्स झाली. आता त्यांनी काय केलं आपल्याला, 10 ग्रॅम काय दिला, हायड्रोजन दिला. हा 10 ग्राम H2O आहे, असं म्हटलं की 10 ग्राम H2O आहे. आणि 64 ग्रॅम जो आहे तो काय आहे, ऑक्सिजन. हा ऑक्सिजन. आणि विचारलं किती अमाऊंट प्रोड्यूस होईल, कशाची, या वॉटरची. मोल्स मध्येच विचारलं त्यांनी. आता आपल्याला माहिती आहे, गिवन रिएक्शन वरनं काय कळतंय आपल्याला, 2 मोल हायड्रोजन घेतला तर 2 मोल H2O तयार होतो, आणि 1 मोल ऑक्सिजन घेतला तर 2 मोल काय भेटतो तुम्हाला, वॉटरच मिळतो. चला मग आता दोन्हीपैकी कॅल्क्युलेशन साठी कोणाचा मोल आपण वापरणार आहोत, कोणाचा मोल आपल्याला यूज करायचे. तर ठीक आहे, ज्याच्यामुळे रिएक्शन काय होते, पूर्ण रिएक्शन स्टॉप होते. दॅट इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो, लिमिटिंग रिएजंट म्हणतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये आपल्याला काय शोधावं लागेल, लिमिटिंग रिएजंट. आणि लिमिटिंग रिएजंट शोधायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे रेशो आहे. कोणता रेशो, मोल्स डिवायडेड बाय स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट. म्हणजे याचे मोल्स काढून घ्यावे लागतील, याचे मोल्स काढून घ्यावे लागतील. स्टायकोमेट्रीनं त्याला डिवाइड करावं लागेल. दोघांची व्हॅल्यू चेक करायचा, रेशो कोणता छोटा आहे. ज्याचा छोटा रेशो असेल तो आपला काय झाला, लिमिटिंग रिएजंट झाला. ठीक आहे, तो कोण झाला आपला, लिमिटिंग रिएजंट. चला तर मग आता पहिलं आपण काय करू, मोल्स ऑफ हायड्रोजन काढूया. बघा, मोल्स ऑफ हायड्रोजन, मोल्स ऑफ H2 गॅस, हे काढायचं आपल्याला. तर कसं काढणार, मोल इक्वल टू, सर्वांना माहिती आहे, गिवन वेट अपॉन काय, मॉलिक्युलर वेट. हा फॉर्म्युला आहे. गिवन वेट किती दिलेलं आहे त्यांनी, बघा गिवन वेट दिलं 10 ग्राम, आणि मॉलिक्युलर वेट किती आहे हायड्रोजनचं, 2. हे लक्षात ठेवा, किती येणार तुमचे मोल्स, 5 मोल्स येतील. ठीक आहे, त्यानंतर आता मोल्स काढायचे आपल्याला कोणाचे, ऑक्सिजनचे. मोल्स ऑफ ऑक्सिजन या रिएक्शन मध्ये सेम फॉर्म्युला, मोल्स इक्वल टू, आता फॉर्म्युला लिहित नाही मी, गिवन वेट ऑक्सिजनचं किती दिलं त्यांनी रिएक्शन मध्ये, 64 दिलं. हे 64 हे गिवन वेट आहे. डिवायडेड बाय, आता डिवायडेड बाय किती करणार आहात तुम्ही, ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 32 आहे. बरोबर, किती येईल बरं हे, 32 चा 64 येत आहे का नाही. म्हणजे किती मोल्स मिळतील तुम्हाला, 2 मोल्स. म्हणजे हे 2 मोल मिळाले आपल्याला कोणाचे, O2 चे, आणि 5 मोल मिळाले आपल्याला कोणाचे, H2 चे. ठीक आहे, आता मोल्स आपल्याला मिळालेले आहेत, मोल्स मिळाले. आता काय करायचं, रेशो काढायचा. चला रेशो ऑफ पहिला आपण कॅल्क्युलेट करूया, इथनं कॅल्क्युलेशन करूया, वरती जरा जागा आहे आपल्याला. चला रेशो काढूया अगोदर. कोणाचा रेशो काढायचा, H2 चा रेशो काढूया. ठीक आहे, कसं काढणार, रेशो इक्वल टू मोल्स ऑफ H2. किती आहेत मोल्स आपल्याकडे H2 चे, या ठिकाणी दिलेत. हे किती मोल्स आहेत, 5 मोल्स आहेत. आपण कॅल्क्युलेट केले आता, 5 डिवायडेड बाय स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट किती आहे H2 चा, हा इथं दिला, किती, 2 आहे. चला 5 बाय डिवायडेड बाय 2 किती येईल बरं, हे 2 2 चा 4. बरोबर, पॉइंट दिला, किती झाले ते 10 टू 5 चा 10, म्हणजे रेशो किती आला, 2.5 आला. हा रेशो आला 2.5. चला आता रेशो कॅल्क्युलेट करूया आपण कोणाचा, ऑक्सिजनचा. ऑक्सिजनचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा आता. चला ऑक्सिजनचा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनचे मोल्स हवेत. ऑक्सिजनचे मोल्स किती आहेत आपल्याकडं, 2 मोल्स आहेत, आणि त्याचा स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. म्हणजे रेशो किती आला बरं याचा, 2 आला. सांगा रेशो कोणाचा कमी आहे, राईट, रेशो जो आहे तो ऑक्सिजनचा, रेशो ऑफ O2 हा कसा आहे, लेस आहे, कारण याचा रेशो किती आहे, 2.5 आहे हायड्रोजनचा, याचा 2च आहे. रेशो ऑफ O2 इज किती आहे, लेस आहे, तर त्यामुळे तो कोण झाला, देअरफॉर इट इज, हा कोण झाला,
ऑक्सिजन इज कोण झाला, लिमिटिंग रिएजंट. आणि हा लिमिटिंग रिएजंट आता आपण यूज करणार आहोत कशासाठी, कॅल्क्युलेशन साठी. चला तर मग आता आपण या ठिकाणी बघूया गिव्हन रिएक्शन वरनं काय काय सांगितलं आपल्याला. बरोबर, फ्रॉम गिव्हन रिएक्शन दिलेल्या रिएक्शन वरनं काय दिलं बरं, दिलेल्या रिएक्शन वरनं तुम्हाला बघा काय म्हटलं, ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंट. आता आपल्याला हायड्रोजनचा यूज करायचा आहे का, नाही. ऑक्सिजन 1 मोल जर ऑक्सिजन असेल, 1 मोल कोण असेल, O2 असेल, तर हाऊ मेनी मोल्स ऑफ वॉटर मिळालेत आपल्याला, 2 मोल्स ऑफ H2O मिळाले. 2 मोल कोणाचे मिळालेत आपल्याला, H2O चे. ठीक आहे. तर मग आता 64 ग्रॅम O2 म्हणजे किती मोल ऑफ O2 आपण कॅल्क्युलेशन केलंय ना. मोल्स ऑफ O2 64 ग्रॅमला किती मिळाले आपल्याला, 2 मोल्स. तर मग 2 मोल्स काय असतील आपल्याकडं, O2 असतील, 2 मोल्स O2 असतील, तर इक्वल टू हाऊ मेनी मोल्स ऑफ काय, H2O. H2O चे किती मोल असेल कॅल्क्युलेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. x इंटू हा 1 काय भेटेल, x इक्वल टू 2 इंटू किती, 2. बरोबर, किती मिळेल हे तुम्हाला, 4 मोल भेटतील. 4 मोल कशाचे, H2O चे. 4 मोल ऑफ H2O. ऑप्शन कोणता असेल, सी ऑप्शन असेल. ठीक आहे, कळलं सर्वांना. तर या ठिकाणी 4 मोल्स ऑफ काय मिळालं, H2 आपल्याला मिळाले. 4 मोल्स ऑफ काय मिळाले, H2O मिळाले. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ लेड क्लोराइड विल फॉर्म फ्रॉम द रिएक्शन बिटवीन, कोणाची आहे रिएक्शन, कोणाची आहे बघा, रिएक्शन महत्वाची सर्वात, PbO आणि 3.2 ग्राम ऑफ काय, HCl. आणि काय विचारलं, लेड क्लोराइड की त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 2 आहे. चला पहिलं तर रिएक्शन तयार करावं लागेल आपल्याला. कोणाकोणाची रिएक्शन बिटवीन म्हटलंय, PbO आणि HCl. चला रिएक्शन अशी येईल, PbO लेड ऑक्साइड रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्शन आहे, HCl सोबत, टू फॉर्म. याच्यापासून काय फॉर्म होतं बघा, PbCl2. लेड क्लोराइड एक फॉर्म होईल, बरोबर. आणि प्लस हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, म्हणजे याच्यापासून काय मिळणार आपल्याला, H2O मिळणार. ठीक आहे, आता रिएक्शन बॅलन्स करायची आपल्याला. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी क्लोरीनचे 2 मोल दिसाले, तिकडे एकच दिसायला, म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 2. आता रिएक्शन ही बॅलन्स झाली. चल इथं पुन्हा परत तेच आहे बघा, काय विचारलं तुम्हाला, लेड्स क्लोराइड मोल्स विचारले त्याचे. आता मोल्स विचारलेत, ह्या दोघांचं वेट दिलं. मग आता वेट दिलं तर आत्ताचा क्वेश्चन जो सॉल्व्ह केला ना आपण, त्याच वेळेनं हा सॉल्व्ह करायचा. थोडं स्पीडनं सांगतो मी तुम्हाला. आता पहिलं काय करावं लागेल, मग आता आपल्याला यांचे मोल्स कॅल्क्युलेट करावे लागतील. एचे मोल्स दोघांमध्ये आपल्याला रेशो काढावा लागेल नंतर, बरोबर. म्हणजे लिमिटिंग रेशो शोधावा लागेल, आणि लिमिटिंग रिएजंट जो आहे त्याचे मोल्स आपण इथं कॅल्क्युलेशन साठी यूज करणार आहोत. ठीक आहे, चला तर पहिले आपण आता कॅल्क्युलेशन करू. काय, मोल्स ऑफ PbO, मोल्स ऑफ लेड ऑक्साइड, याचे मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर मोल्स इक्वल टू, आता फॉर्म्युला लिहित नाही मी प्रत्येक वेळेस, मोल्स इक्वल टू गिव्हन वेट किती आहे PbO चं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये 6.5. आणि PbO जो आहे त्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काय, मॉलिक्युलर वेट. तर PbO चं मॉलिक्युलर वेट आता तुम्हाला माहिती आहे, PbO चं मॉलिक्युलर वेट मी डायरेक्ट सांगतो आता तुम्हाला या ठिकाणी. Pb चा आहे 207. इथं वाटल्यास तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करा. इथं आहे किती, 207. प्लस ऑक्सिजनचं वेट तर तुम्हाला माहिती किती आहे, 16 आहे. ठीक आहे, राईट. तर दोन्ही तुम्ही कॅल्क्युलेशन प्लस जर केलं ना, तर ते किती येतं माहितीये, 223 येतं. 223 इक्वल टू, आता इक्वल टू याला डिवाइड करा तुम्ही. मी आन्सर डायरेक्ट लिहितो इथं, 0.029. 223 ना याला डिवाइड करा. ठीक आहे, एवढे मोल्स मिळतील तुम्हाला. कोणाचे मोल्स मिळाले, हे PbO चे. ठीक आहे, कोणाचे मोल्स मिळाले, PbO चे. चला आता मोल्स ऑफ कोणाचे काढायचे तुम्हाला, HCl चे. चला मोल्स ऑफ HCl कसं काढतात, HCl चं त्यांनी वेट दिलंय, किती ग्रॅम दिलंय, 3.2 ग्रॅम दिलंय वेट. चला मग मोल्स इक्वल टू, त्यांनी गिव्हन वेट किती दिलं, 3.2. आणि HCl चं तुम्हाला माहितच आहे ना, HCl चा याचा ऍटॉमिक मास 1 आहे, प्लस क्लोरीनचं किती आहे, 35.5. म्हणजे किती मिळेल सांगा बरं याचं,
36.5 मिळेल. आता याचे मोल कॅल्क्युलेशन केलं आपण 0.087 एवढे मोल्स मिळेल. तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करायचं याचं, माहिती ना हे पॉईंटच्या भागाकार कसं करणार आहात. ओके, चला आता मोल्स मिळाले. आता काय कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, दोघांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा. चला बरं, आता पहिला आपण रेशो कॅल्क्युलेट करू. रेशो ऑफ कोणाचा रेशो काढू, पहिला पीबीओचा. लिमिटिंग रिजन शोधायचा ना, तर रेशो इक्वल टू कसं काढता, मोल्स डिवायडेड बाय स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. मोल किती पीबीओ चे हे आता कॅल्क्युलेट केलेत आपण 0.029 अपॉन, आणि त्याचं स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट हा इथं आहे, म्हणजे किती आहे स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे. तर येणारे मोल्स किती, म्हणजे रेशो किती येणार तुमचा 0.029 असेल. चला आता रेशो काढूया आपण कोणाचा, रेशो काढायचा आपल्याला, रेशो ऑफ एससीएल चा काढायचा. चला रेशो इक्वल टू काय होईल बघा बरं, रेशो इक्वल टू किती मोल्स आहेत आपण काढलेले याचे 0.087 आहेत, 0.087 डिवायडेड बाय त्याचा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट बघा बरं किती आहे, 2 आहे. चला 2 न डिवाइड केलं किती येईल बघा बरं आन्सर 0.0, हे 2 4 चा 8 बरोबर, पुन्हा 2 3 चा 6 आणि 2 5 चा 10, म्हणजे 0.04 आला आहे. आणि याचा रेशो किती आलाय 0.02 आहे. म्हणजे लिमिटिंग रिएजंट जो आहे या ठिकाणी, हे का नाही, रेशो कोणाचा लेस येतोय, या पीबीओ चा येतोय. किती रेशो आलाय त्याचा 0.029, म्हणजे रेशो ऑफ पीबीओ हा कसा आहे, लेस आहे. कसा आहे, लेस आहे. मग लिमिटिंग रिएजंट जो आहे इक्वल टू कोण असणार, पीबीओ असणार. झालं, रिएक्शन संपले. आता रिएक्शन संपलेले आहे. आता फक्त तुम्हाला सांगायचंय की कॅल्क्युलेशन साठी तुम्ही पीबीओ घेणार आहात का एससीएल घेणार आहात, पीबीओ घेणार आहात, कारण पीबीओ हा लिमिटिंग आहे, याच्यामुळे रिएक्शन स्टॉप होते. करेक्ट प्रोडक्ट किती भेटतो, जेव्हा रिएक्शन स्टॉप होते तेव्हा हे प्रोडक्टचं अमाऊंट किती भेटतं हे तुम्हाला पीबीएच्या मोल वरनं किंवा वेट वरनं लक्षात येतं. ठीक आहे, दुसऱ्या पेज मध्ये बघू. आता 1 मोल पीबीओ घेतला तर किती मोल पीबीसीएल2 तयार होतोय, 1 मोलच बरोबर. दुसऱ्या पेज वरती, आणि मग 1 मोलला ठीक आहे, इथं लिहू आपण 1 मोल पीबीसीएल2, तर पीबीओ चे किती मोल आहेत, 0.029 मोलला 0.029 मोल पीबीओ चे असतील तर किती मोल पीबीसीएल2 चे भेटतील, असा हा प्रश्न आहे. दुसऱ्या पेपर पेज वरती घेऊया आपण. ठीक आहे, बघा काय म्हटलं, 1 मोल काय आहे, 1 मोल पीबीओ आहे, तर पीबीसीएल2 रिएक्शन वर नाही आहे, रिएक्शन वरनं किती मोल पीबीसीएल2 भेटलेत, 1 मोलच पीबीसीएल2 भेटलेत ना आपल्याला, बरोबर की नाही. तर मग आता तुम्ही सांगा इथं किती भेटते, मला वाटतं 0.29 मोल हे कशाचे असतील, आपल्या पीबीओ चे असतील. तर किती मोल्स असतील कोणाचे, एक्स मोल असेल कोणाचे, पीबीसीएल2 चे. ठीक आहे ना, पीबी बघू ना आपण किती 0.029 बरोबर मोल्स ऑफ काय आहे, पीबीओ. चला 0.029 मोल. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं तुम्ही, काय भेटेल बघा बरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर एक्स इक्वल टू 0.029 इंटू काय मिळेल, एवढे मोल भेटतील. मोल्स कोणाचे भेटतील तुम्हाला, पीबीसीएल2 चे. चला बघा बरं आन्सर मध्ये लास्ट फ्यू 0.029 म्हणजे कुठं ऑप्शन आहे आपलं, राईट, डी ऑप्शन. एनसीईआरटी पेज नंबर 21 वरती हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, राईट. नेक्स्ट चला आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया आपण. 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलं, व्हॉट व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस मेजर्ड अँड 1 atmospheric 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलंय, 1 atmospheric प्रेशर दिलंय, निडेड टू बर्न 1 लिटर ऑफ प्रोपेन गॅस. चला व्हॉल्यूम विचारलंय कोणाचं, ऑक्सिजन गॅसचं, आणि बर्न करायचंय कोणाला, प्रोपेन गॅसला, बरोबर. चला मग आता पहिलं रिएक्शन, प्रोपेन गॅसला बर्न करणे म्हणजे काय करणे, ऍडिशन ऑफ O2 ची काय करायची, ऍडिशन करायची, ऍड O2, त्याला म्हणतात बर्न. चला प्रोपेनचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय, रिएक्शन तयार करू आपण. C3H8 हा फॉर्म्युला आहे, प्लस त्याचं काय करायचंय, ऑक्सिडेशन करायचंय, इक्वल टू हायड्रोकार्बनचं ऑक्सिडेशन म्हटलं की त्याच्यापासून CO2 असं वाटल्यास इथे
ट्रायंगल आहे हिचा CO2 भेटतं आणि प्लस दुसरं काय मिळतं आपल्याला H2O मिळतं. रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. कार्बन किती मोल आहेत आपल्याकडं 3 मोल कार्बनचे तिकडं बरोबर. इकडे पण 3 कार्बन झाले. हायड्रोजन किती तिकडं 8 आहेत ना, मग याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 4 न. मग आता ऑक्सिजन किती होतात टोटल बघा बरं, हे 4 आणि हे 3 दोन्ही 6 म्हणजे किती झाले टोटल 10 झाले. 10 म्हटल्यानंतर याला तुम्हाला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 5 न. 5 इंटू 2 किती होतील 10 होतील. चला रिॲक्शन मिळाली. व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विचारलं त्यांनी. व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विचारलं. ठीक आहे. आणि किती लिटरला म्हटलं 1 लिटर असेल. तर आता बघा बरं 1 लिटर प्रोपेन गॅस बर्न आहे आता. आता याच्यावर नाही इथं 1 मोल आहे. याला व्हॅल्यूम मध्ये कन्वर्ट करू ना आपण इथं 1 मोल. 1 मोलचं व्हॅल्यूम किती असतं कोणत्याही गॅसचं 1 मोलचं व्हॅल्यूम किती असतं 22.4 लिटर असतं. बरोबर 22.4 लिटर हा प्रोपेन असेल. तर रिॲक्शन वरून तुम्हाला किती व्हॅल्यूम तयार झालं, किती व्हॅल्यूम तयार झालं ऑक्सिजनचं. तर किती व्हॅल्यूम लागतं 22.4 लिटर प्रोपेनला किती व्हॅल्यूम लागतं ऑक्सिजनचं. तर काय करताल तुम्ही मोल आणि ह्या मोलला मल्टिप्लाय करताल कशानं 22.4 लिटर एवढा तुम्हाला काय लागला ऑक्सिजन गॅस लागला. बरोबर. आता त्यांचं म्हणणं काय आहे 1च लिटर तुम्हाला काय दिला आम्ही प्रोपेन गॅस दिला 1 लिटर दिला. तर इक्वल टू किती व्हॅल्यूम लागेल कुणाचं ऑक्सिजनचं हे तुम्ही सांगा. ठीक आहे एक्स लिटर ऑफ O2 म्हणू आपण. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला कसं होईल एक्स इंटू 22.4 इक्वल टू याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येईल 5 इंटू 22.4. चला मग आता बघा बरं एक्स इक्वल टू 5 इंटू 22.4 अपॉन हे एक्स हे 22.4 इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल 22.4 हे गेट काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला किती मोल किती लिटर मिळेल तुम्हाला ऑक्सिजन किती लागेल तर किती लागेल 5 लिटर ऑक्सिजन लागतो. ऑप्शन जे आहे ते आहे कोणतं सी. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करायचं आपल्याला. हा क्वेश्चनचा आन्सर मिळालं. 10 नंबरचा क्वेश्चन बघा 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना थोडासा रेडॉक्स रिॲक्शन वरती हा क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला पहिलं जी रेडॉक्स रिॲक्शन आहे ती काय करावी लागते बॅलन्स करावी लागते. आणि बॅलन्स केल्यानंतर मग तुम्हाला याचा आन्सर भेटतं बघा. बघा पहिलं काय म्हटलं नंबर ऑफ मोल्स ऑफ KMnO4 दॅट विल बी निडेड टू रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ काय सल्फाइड आयॉन. म्हणजे KMnO4 रिॲक्ट करायचं आहे तुम्हाला सल्फाइड आयॉन सोबत इन कोणत्या मीडियम मध्ये ऍसिडिक मीडियम मध्ये. फर्स्ट आता याची रिॲक्शन आयोनिक फॉर्म मध्ये घ्यायची आपल्याला म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करायची. रेडॉक्स रिॲक्शन जो टॉपिक आहे 11वीला तो 11वीचा रेडॉक्स रिॲक्शनचा टॉपिक जो आहे तेव्हा झाल्यानंतर तुम्हाला बॅलन्स कसे करायचे रिॲक्शन त्यावेळेस लक्षात येईल. आणि जे 12वीचे मुलं आहेत त्यांना तर रेडॉक्स रिॲक्शन झालेलं आहे त्यामुळे त्यांना ऑक्सिडेशन मेथड किंवा आयॉन इलेक्ट्रॉन मेथड असते त्या मेथडनं आपण बॅलन्स करतो रेडॉक्स रिॲक्शन. चला तर मग आता रिॲक्शन पहिलं काय सांगितलं त्यांनी MnO4 घेऊ आपण आयोनिक फॉर्म मध्ये. म्हणजे कशी रिॲक्शन तर रिॲक्शन अशी बघा KMnO4 हा KMnO4 रिॲक्ट करायचा आहे कोणासोबत 1 मोल ऑफ सल्फाइड आयॉन. आता सल्फाइड आयॉन म्हणजे नेमकं कोण तर सल्फाइड म्हणजे H2SO3 याला काय म्हणतात सल्फाइड म्हणतात किंवा Na2SO3 सोडियम सल्फाइड घ्या H2 सल्फाइड घ्या. ठीक आहे राईट. आणि कोणत्या मीडियम मध्ये म्हटलं ऍसिडिक मीडियम म्हणजे H2SO4 हे मीडियम आहे. आता याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर यांच्यापासून आपल्याला सॉल्ट भेटतात. पहिले मॅग्नीजचा आपल्याला सॉल्ट भेटतो MnSO4. पोटॅशियमचा सॉल्ट भेटतो आपल्याला K2SO4 आणि राहिलेलं जे आहे ते आपल्याला काय मिळतं या ठिकाणी वॉटर मिळतं. काय मिळतं H2O मिळतं. ठीक आहे. आता ही रिॲक्शन आयोनिक फॉर्म मध्ये मॅग्नीज महत्वाचा आहे मॅग्नीज इकडे महत्वाचा आहे. ठीक आहे. इकडे पण आणखी कोण आहे सल्फाइड आहे ना दुसरा कोण आहे सल्फाइड आयॉन आहे. तर सल्फाइडचं कन्व्हर्जन जे आहे कुठे ते सल्फाइड हा सल्फाइड जो आहे सल्फाइडचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये झालं सल्फेट मध्ये झालं. कशामध्ये झालं सल्फेट मध्ये म्हणजे हा SO4 महत्वाचा आहे. आणि मीडियम कोणता आहे ऍसिडिक आहे त्यामध्ये याचं किती काय ऍड करणार तुम्ही H+ ऍड करणार. चला आता काय करायचं ही रिॲक्शन बॅलन्स ऑक्सिडेशन मेथड रेडॉक्स रिॲक्शन टॉपिक मध्ये आपण डिस्कस करूया. पहिला आता याला आयोनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. K+ आणि ह्या पूर्ण MnO4 वरती कोणता चार्ज येणार मायनस. आता K+ म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे राहिलेला हा -1 बनेल. चला H2SO3 आहे सल्फाइड आयॉन आहे ना सल्फाइड आयॉन म्हणजे SO3 याच्यावरती चार्ज किती बनल -2 कारण हायड्रोजन वरती +2 SO3 वरती काय -2 येईल. आणि काय म्हटलंय ऍसिडिक मीडियम आहे म्हणजे कोण आहे H+ आहे हे ऍड करावं लागतं. आता याच्यापासून
काय मिळतं, Mn भेटतो, मॅग्नीज सल्फेट भेटला म्हणजे मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +2 मिळेल. ठीक आहे, प्लस आणखी सल्फाईट आयॉन कन्वर्ट झालाय कशामध्ये, SO4 -2 मध्ये, म्हणजे पोटॅशियम +2 आहे ना, तर SO4 वरती चार्ज किती येणार, मग -2 येणार. आणि राहिलेलं जे आहे ते काय आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, H2O आहे. चला, आता ही रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची. ही रिॲक्शन बॅलन्स करत असताना याचे किती मोल्स लागतात, याचे 2 मोल लागतात. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, हायड्रोजन किती प्लस लागतात, H+. ही रिॲक्शन तुम्हाला नंतर बॅलन्स करायची. नंतर इथं सल्फाईट आयॉन आहे. सल्फाईट आयॉन जे आहे ते तुम्हाला किती मोल लागतात, 5 मोल लागतात सल्फाईट आयॉनचे. मॅग्नीजचे किती मोल लागतात तुम्हाला, 2 मोल लागतात मॅग्नीजचे. सल्फेटचे किती मोल लागतात, 5 मोल सल्फेट लागतात तुम्हाला. आणि वॉटर किती मोल लागतात, 3 मोल्स वॉटर लागतात. चला, आता सर्व ही रिॲक्शन बॅलन्स झाली. रिॲक्शन बॅलन्स झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, नंबर ऑफ KMnO4 किती लागतील कशासाठी, 1 मोल सल्फाईट आयॉन रिॲक्ट करण्यासाठी. म्हणजे अकॉर्डिंग टू रिॲक्शन बघा बरं तुम्ही आता, अकॉर्डिंग टू रिॲक्शन वरून ही रिॲक्शन पाहिजे, रिॲक्शन वरून अकॉर्डिंग टू रिॲक्शन काय म्हटलं की 5 मोल सल्फाईट आयॉन साठी 2 मोल काय लागतो तुम्हाला, KMnO4 लागतो. KMnO4 म्हणजे MnO4 मायनस, कारण याच्यातला आपण चार्ज घेतला नाही ना, बरोबर की नाही. बघा आता इथं रिॲक्शन करू आपण. 5 मोल SO3 मायनस घेतला तुम्ही सल्फाईट आयॉन, इक्वल टू तुम्हाला किती मोल KMnO4 लागला त्याच्यासाठी, 2 मोल KMnO4 लागला. 2 मोल काय लागला, KMnO4 लागला इथं. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं की 1 मोल ऑफ सल्फाईट आयॉन घेतला सपोज तुम्ही, तर हा या ठिकाणी 1 मोल ऑफ काय घेतला, सल्फाईट आयॉन घेतला. इथं घेतला सल्फाईट आयॉन, इक्वल टू किती मोल्स मिळतील तुम्हाला कशाचे, KMnO4 चे, म्हणजे MnO4 मायनसचे किती मिळेल, x मोल मिळेल. तर चला मग आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन, x इंटू काय बनल 5 इक्वल टू 2 इंटू किती बनल 1, म्हणजे x इक्वल टू काय बनल 2/5 बनल. म्हणजेच येणारा आन्सर जे आहे ते किती मोल्स असतील, 2/5 मोल्स असतील. बघा बरं, 2/5 मोल्स जे आहे कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय, ऑप्शन बी मध्ये दिलंय. हे ऑप्शन बी 2/4 मोल लागतील आपल्याला कोणाचे, KMnO4 चे, पोटॅशियम मॅग्नेटचे. अशा पद्धतीने ही क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय बघा बरं, नंबर ऑफ मोल्स ऑफ KMnO4 रिड्यूस बाय मोल ऑफ Ki इन अल्कलाइन मीडियम. आता बघा तीच रिॲक्शन आहे, फक्त काय सांगितलंय की अल्कलाइन म्हणजे बेसिक मीडियम आहे. अल्कलाइन मीडियम लक्षात ठेवा, अल्कलाइन मीडियम म्हटलं की काय ऍड करायचं तुम्हाला, मीडियम कोणता असणार, बेसिक असणार. ऍसिडिक मीडियम म्हटलं तर आपण आता H2SO4 ऍड केला, बेसिक मीडियम म्हटल्यानंतर तुम्ही KOH ऍड करू शकता, NaOH ऍड करू शकता. चला, ही पण रिॲक्शन आपल्याला आता त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायची. काय म्हटलं, KMnO4 आहे, काय आहे, KMnO4 आहे. या KMnO4 ची रिॲक्शन तुम्हाला कोणासोबत करायची, Ki सोबत रिॲक्शन करायची, बरोबर. आणि हा मीडियम जे आहे ते मीडियम त्यांनी आपल्याला विचारलं, कोणतं मीडियम, अल्कलाइन मीडियम, म्हणजे KOH फॉर्म होणार तुमची रिॲक्शन झाल्यानंतर. काय बनणार तुमचं, H2O ची तुम्हाला ऍडिशन करायची, आणि H2O ची ऍडिशन केल्यानंतर रिॲक्शन मिळेल तुम्हाला, कोणती रिॲक्शन मिळेल, KMnO4 पासून आपल्याला भेटतं MnO2 प्लस दुसरा काय भेटतं, KOH, आणि प्लस आणखी काय मिळेल, KiO3. ठीक आहे, अल्कलाइन मीडियम म्हणण्यापेक्षा तुम्हाला ही रिॲक्शन जी आहे अल्कलाइनच्या ऐवजी इथं H2O ची ऍडिशन केली ना तुम्ही, H2O ची ऍडिशन केल्यामुळे इथं तुम्हाला न्यूट्रल मीडियम म्हणावं लागेल. थोडस जम्बलिंग झाली क्वेश्चन मध्ये, तर इथं कोणतं मीडियम म्हणावं लागेल तुम्हाला, न्यूट्रल मीडियम म्हणावं लागेल. ठीक आहे, राईट, कारण H2O चे ऍडिशन करतायत तुम्ही, त्यांना न्यूट्रल मीडियम म्हणायचं होतं पण लिहिताना त्यांनी अल्कलाइन केलं. ठीक आहे, आता ही रिॲक्शन बॅलन्स करायची. सेम अशा रिॲक्शन ज्या आहेत तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर किंवा आयॉन इलेक्ट्रॉन मेथडनं तुम्ही काय करणार, बॅलन्स करणार. 2 मोल्स KMnO4, तिकडे MnO2 चे पण किती मोल मिळणार तुम्हाला, 2 मोलच मिळणार. KOH चे किती मोल्स मिळणार तुम्हाला, 2 मोलच मिळणार. आणि इकडे KiO3 1 मोल भेटणार, Ki 1 मोल भेटणार. ठीक आहे, H2O पण 1 मोल भेटणार. चला, आता तुम्हाला विचारलंय नंबर ऑफ मोल्स ऑफ KMnO4 रिड्यूस बाय 1 मोल ऑफ Ki, बरोबर. आता 1 मोल ऑफ Ki किती रिड्यूस करतोय, 2 मोल्स ऑफ KMnO4, बरोबर का नाही. रिॲक्शन वरून तुम्हाला Ki चा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट किती दिसतोय,
वनच दिसतोय ना, बरोबर की नाही. मग 1 मोल हे रिड्यूस म्हणजे कसं, तर पुढं याची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज डिक्रीज याच्यावरनं तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन मध्ये डिटेल आहे. ठीक आहे, तिकडे आपण बघणार आहोत. हे 1 मोल ऑफ के आय असेल तर किती मोल के मिनोफोर रिड्यूस होतो, 2 मोल. आता 2 के मिनोफोर रिड्यूस म्हणजे काय, के मिनोफोरचे ऑक्सिडेशन कमी होते, रेडॉक्स रिएक्शन 12वीच्या मुलांना कळलं. इथं किती ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, इथं किती ऑक्सिडेशन स्टेट +4. ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज दॅट इज कॉल्ड रिडक्शन. ठीक आहे, राईट. 2 मोल आपला काय झाला, के मिनोफोर रिड्यूस झाला. ठीक आहे, 2 मोल के मिनोफोर काय झाला, रिड्यूस झाला इथे. ठीक आहे, तर त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं, 1 मोल ऑफ के मिनोफोर असेल, बरोबर. 1 मोल के मिनोफोर रिड्यूस करायला किती मोल लागतील के आय चे, बघा एकच मोल तुम्हाला रिड्यूस करायचा आहे. कुणाचा, के MnO4 चा. तर किती मोल के आय लागतील, आपण म्हटलं काय लागल, एक्स मोल लागतील के आय चे. एक्स मोल ऑफ के आय लागल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता यायचं तुम्ही, बरोबर की नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल बरं, हे एक्स इंटू 2 आहे का नाही, एक्स इंटू 2 इक्वल टू 1 इंटू 1 काय भेटेल, 1च भेटेल. आणि एक्स इक्वल टू मग काय भेटेल बघा बरं, एक्स इक्वल टू 1/2 असं मिळेल. असं काय गरज आहे के मिनोफोर ना, हा डायरेक्ट इथंच आन्सर भेटलं ना आपल्याला, याची काही गरज नाही. काय 1 मोल ऑफ के आय, 1 मोल ऑफ के आय किती, 2 मोल. डायरेक्ट रिएक्शन बॅलन्स करून डायरेक्ट आन्सर भेटलं ना, काही गरज नाही हे करायची. 1/2 येत आहे. के आय चे किती मोल विचारलेत नाही. हा, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ आपल्याला हे उलट झालं. इथं आपल्याला काय पाहिजे होतं, इथं एक्स पाहिजे होतं. किती मोल के मिनोफोर चे रिड्यूस होतील, बरोबर की नाही, बाय 1 मोल ऑफ के आय. म्हणजे इथं 1 पाहिजे आहे ना, इथं 1 पाहिजे आणि इथं काय पाहिजे, एक्स पाहिजे. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर मग एक्स इंटू 1 एक्स येईल आणि 1 इंटू 2 किती येईल, 2 मोल्स येतील. 2 मोल्स ऑफ काय लागणार, के मिनोफोर रिड्यूस करणार. ठीक आहे, तर असं आहे. ऑप्शन कुठे आहे, 2 मोल्स, ऑप्शन डी आहे. तर हे क्वेश्चन असं आहे बघा, आपण के आयचेच घेतले, आपल्याला मोल्स के मिनोफोरचे विचारले होते. ठीक आहे, राईट. नेक्स्ट, त्याच्यानंतर आता 12 नंबरचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, 12 नंबरचा क्वेश्चन काय म्हणलं बघा. इन हायबर प्रोसेस 30 लिटर डाय हायड्रोजन दिला. ओके, 30 लिटर म्हणजे 30 लिटर जे आहे ते काय दिलं तुम्हाला, हायड्रोजन गॅस दिला 30 लिटर. ओके, त्याच्यानंतर 30 लिटर काय दिला, नायट्रोजन गॅस दिला. फेअर रिॲक्शन टेकन फॉर, बघा रिॲक्शन टेकन फॉर yielded ओनली 50% एक्सपेक्टेड प्रोडक्ट. 50%च प्रोडक्ट तयार झाला पाहिजे आपला. ओके, व्हॉट विल बी द कंपोजिशन ऑफ गॅसेस मिक्सचर अंडर द अप्रोसेड कंडिशन ऑफ द एंड झाल्यानंतर तुमचं गॅसेस मिक्सचर कोणता असेल सांगा म्हटलं. ओके, चला पहिलं रिॲक्शन हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅसची रिॲक्शन. ओके, हायड्रोजन गॅस जेव्हा तुम्ही नायट्रोजन गॅस सोबत रिॲक्ट करता तर त्यावेळेस तुम्हाला काय भेटेल, अमोनिया गॅस भेटेल. ओके, राईट. किती मोल्स अमोनिया भेटतील तुम्हाला, 2 मोल्स. म्हणजे हायड्रोजन किती मोल्स लागतील, हायड्रोजन 3 मोल लागतील. चला, हे मोलला तुम्ही काय करू शकता, समजा मोलचं कन्व्हर्जन तुम्ही लिटर मध्ये करू शकता. याला मोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करू शकता तुम्ही, लिटर मध्ये. समजा हे 3 मोल आहे ना, तर याला तुम्ही असंही करू शकता, 3 लिटर ऑफ H2. हे 1 आहे ना, तर याला आपण काय करू शकतो, 10 लिटर ऑफ काय, N2 असंही लिहू शकता. आणि प्रोडक्ट किती प्रोडक्ट तयार झाला इथं, 20 लिटर ऑफ काय म्हटलं, अमोनिया फॉर्म झाला. असं तुम्ही या गिवन रिॲक्शनला लिटर मध्ये, ग्रॅम मध्ये, मोल मध्ये पण कन्वर्ट करू शकता, असं डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकता. ठीक आहे, पण त्यांनी आता आपल्याला काय विचारलं, 50%च प्रोडक्ट तयार करायचं आहे. हा किती पर्सेंट, 50%. आता 100%ला किती लिटर आहे, 20 आहे, तर 50ला हे किती लिहिल, बरोबर की नाही. फॉर 50% प्रोडक्ट असं लिहू इथं आपण, फॉर 50% प्रोडक्ट, 50% प्रोडक्ट. आता प्रोडक्ट कोण आहे इथं, अमोनिया आहे प्रोडक्ट, बरोबर. चला, मग आता 50% म्हणल्यावर आता 100%ला किती, 30 आहे, तर 50%ला किती हायड्रोजन लागणार आपल्याला, 15 लिटर. 15 लिटरच हायड्रोजन गॅस लागेल. नायट्रोजन किती लिटर लागेल सांगा बरं, 5 लिटरच. कारण 100ला 10 आहे ना, तर 50ला किती येईल, हे
N2 5च येईल. ठीक आहे. आणि हे किती लिटर म्हणजे किती लिटर तयार झाला? 50% तयार झाला. म्हणजे किती? 10 लिटर काय फॉर्म झालं? अमोनिया तयार झाला. 10 लिटर काय फॉर्म झालं? अमोनिया तयार झाला. आता हे झालं 50%ला. पण त्यांनी जे दिलेलं आहे, त्यांनी काय दिलंय? 30 लिटर काय दिला? डायहायड्रोजन. आणि 30 लिटर काय दिला? डायनायट्रोजन. आता हे 30 लिटर आणि हे 30 लिटर किती पर्सेंटला पाहिजे आपल्याला? 50%ला किती येईल हे काढायचं आपल्याला. बरोबर ना? कितीला येणार हे? 50ला. 50ला किती येईल? आता बघा, तर 50%ला हायड्रोजन किती? 15. 50%ला नायट्रोजन किती? 15. आणि मग इथं 10 लिटर अमोनिया म्हणजे 50% अमोनिया तयार झाला इथं. बरोबर? राईट. म्हणजे 50%ला आता बघा आपण व्हॅल्यूम ऑफ कशाचं काढू? पहिलं हे हायड्रोजनचं काढू. व्हॅल्यूम ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. व्हॅल्यूम ऑफ हायड्रोजन काढू आपण, कारण त्यांनी हायड्रोजनचं व्हॅल्यूम दिलं ना. तर काय? 50 लिटर अमोनियासाठी तुम्हाला 50 लिटर अमोनियासाठी किती लिटर हायड्रोजन लागला? 15 लिटर हायड्रोजन लागला. बरोबर? तर मग त्यांचं म्हणणं आहे, बरोबर, हायड्रोजन ना, हायड्रोजन किती लागला? 50 लिटर लागला. तर मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जो 30 लिटर डायनायट्रोजन दिलाय, 30 लिटर काय दिला? डायनायट्रोजन. 50ला किती लागलाय? 50 हा हा 50 लिटर अमोनियासाठी 50 लिटर काय लागला तुम्हाला? 15 लिटर काय लागला? हायड्रोजन लागला. बरोबर? तर तुमचं टोटल हायड्रोजन जो दिलाय ना तुम्हाला, टोटल हायड्रोजन किती दिलाय? 30 दिला. मग आता टोटल म्हणजे किती? हा टोटल 100 आहे का नाही? 100 लिटर समजा 100%ला तुमचा किती? हा 30 आहे. पण तुम्हाला किती? 50%ला एवढाच लागतोय. मग आता तुम्ही काय करणार? या 30 मधनं 50%ला किती? 15 ना. तर हे 15 त्याच्यातून मायनस करायचं. 15 काय करायचं? त्याच्यामधनं मायनस करायचं. म्हणजे कसं बघा आता तुम्ही, बघा 50%ला आपल्याला किती लागेल? कोण? हायड्रोजन. जर त्यांनी दिलेला असेल किती? 30 तर तुम्हाला काय करावं लागेल? रिक्वायर हायड्रोजन पहिला, रिक्वायर हायड्रोजन इक्वल टू किती? 30 मायनस 50%ला किती येतो? 50. त्यांनी दिलाय 30, पण आपल्याला 50%लाच पाहिजे. 50%ला म्हणजे 50% त्याच्यातून तुम्ही मायनस करा, आहे का? 50%ला 15 आहे ना, तेवढा मायनस करा. तर किती मिळेल तुम्हाला? 15 लिटर कोण लागेल? हायड्रोजन लागेल. आता 15 लिटर हायड्रोजन दोन ठिकाणी, ऑप्शन बी मध्ये आणि ऑप्शन कशामध्ये? डी मध्ये, दोन्ही ठिकाणी. म्हणजे आता काय करावं लागेल? आपल्याला नायट्रोजन बी काढावं लागेल. बरोबर? चला दुसऱ्या पेजवरती आपण काढू. आता नायट्रोजन बघा. नायट्रोजन त्यांनी दिलाय किती? इथं 30 दिलाय. आणि 50%ला आपल्याला किती लागतोय? फक्त 5. बरोबर की नाही? मग आता एक्स्ट्रा किती राहिला हो त्या रिएक्शन मध्ये? नायट्रोजन गॅस शिल्लक किती राहिला? आता हायड्रोजन गॅस किती शिल्लक राहिला त्या रिएक्शन मध्ये? 15. कारण 50%ला आपल्याला किती लागतोय? 50%ला फक्त आपल्याला लागतोय किती? 15 लिटर. त्यांनी दिलाय किती? पूर्ण 30 लिटर. बरोबर? 50%ला 15च लागतो ना, हे काय इकडे 15. आता चला, नायट्रोजन गॅस 50% अमोनिया तयार करण्यासाठी किती लागतो? किती लिटर नायट्रोजन गॅस दिल्या? 30 लिटर दिल्यावर. चला, 5 लिटर नायट्रोजन गॅस लागतो 50 लिटर अमोनियासाठी. बरोबर? तर 30 लिटर अमोनिया म्हणजे 30 लिटर नायट्रोजन असेल, आहे का? 30 लिटर नायट्रोजन असेल. कितीसाठी लागेल तुम्हाला? अमोनियासाठी. सेम यायचं. कसं करणार आता बघा, म्हणजे काय लागणार तुम्हाला? शिल्लक काय राहणार बघा. दुसऱ्या पेजवरती घेऊ आपण. 30 लिटरला, हे 30 लिटर आहे पूर्ण किती आहे? 30 लिटर. 30 लिटर पूर्ण आहे. त्याच्यातून मायनस करावं लागेल आपल्याला. 50%ला किती लागला? फक्त 5च लागला. 5 लिटर लागतो. ठीक आहे. तर मग काय होईल? 30 मायनस 5 किती येईल? हे 25 लिटर. एवढाच काय लागला तुमचा? हायड्रोजन गॅस. हायड्रोजन असेल ना, हा नायट्रोजन असेल. हा कोण आहे? नायट्रोजन गॅस. पहिला आपण हायड्रोजन काढला, कोणता हा? नायट्रोजन गॅस. तर नायट्रोजन गॅस जो आहे तो किती लागणार? N2 25 लिटर लागणार. झालं. म्हणजे आणि अमोनियाचं 50%ला आपल्याला माहितच आहे. अमोनिया किती लागतो 50%ला? 10 लिटर. 10 लिटर अमोनिया, कारण 100ला किती होता तो? 100ला किती होता?
100ला 20 होता, बरोबर. तर 50ला किती झाला 10, म्हणजे 10 लिटर अमोनिया. आणि त्यांनी गिवन व्हॅल्यू दिली त्या कोणाच्या, इथं नायट्रोजनची व्हॅल्यू दिली. नायट्रोजन 30 म्हटलं होतं, तर 30 पैकी आपल्याला किती लागणार आहे 25. आपल्याला लागणार किती 25 लागणार, म्हणजे एक्सिस हे किती आहे 25 लिटर एक्सिस आहे. आणि आपल्याला लागला किती त्याच्यामधला फक्त 5 लिटरच लागणार. ठीक आहे, म्हणजे 25 लिटर नायट्रोजन 10 लिटर बघा आता, 25 लिटर नायट्रोजन, 25 लिटर नायट्रोजन, 15 लिटर काय हायड्रोजन, आणि 20 लिटर काय मिळाला अमोनिया. ही एक मेथड आहे याला सॉल्व्ह करायची. ही एक मेथड आहे. 50% किती 50% अमोनिया आहे, ठीक आहे ना, एवढं मिळतं आपल्याला. या मेथडनंही आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. राईट. आता आणखीन एक मेथड कशी असेल बरं याची, समजा आणखीन एक मेथड तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल यानं, तर विचार करा बरं कसं कॅल्क्युलेशन करू शकता. 50 लिटर तुम्ही घेतला काय 50 लिटर अमोनियासाठी नायट्रोजन लागला तुम्हाला किती 50 साठी, हे बघा इथं आणखी एक तुम्हाला मेथड सांगतो. 50 लिटर अमोनिया समजा घेतला, तर याच्यासाठी आपल्याला किती लागेल नायट्रोजन, समजा नायट्रोजन लागला आपल्याला 5 लिटर. ओके, त्यांनी नायट्रोजन किती दिला आपल्याला 30 लिटर नायट्रोजन दिला. अमोनिया किती तयार होईल असं ना, किती येईल हे बघा बरं, 5 त्रिक 15, बरोबर. डिवायडेड बाय नाही येणार, असं नाही कॅल्क्युलेशन 50ला नाही येणार. ठीक आहे, याच मेथडने तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. कसं पुन्हा एकदा सांगतो बघा. 30 लिटर या लिटर याला मोलला कन्वर्ट केलं लिटर मध्ये. ओके, चला पुढे. 30 लिटर 50% केलं 15 लागलं, 10चं 15 केलं 5, आणि 20चं 15 केलं 10. 50 लिटर अमोनिया प्रोड्यूस करण्यासाठी एवढंच लागलं. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यूम किती दिलं त्यांनी H2. H2चं जे व्हॅल्यूम आहे ते व्हॅल्यूम किती दिलं त्यांनी 30 दिलं, बरोबर. 30 मधून 50% साठी किती लागतोय 15 लागतोय, म्हणजे 30 मधून 15 मायनस केले किती लागणार 50 लिटर ऑफ H2. म्हणजे ह्या 30 पैकी फक्त लागला किती 15 लिटर H2 आणि 15 शिल्लक राहिला, बरोबर. पुढच्या पेजवर बघा. 30 लिटर नायट्रोजन दिला, बरोबर. 30 लिटर नायट्रोजन दिला, 50% ला आपल्याला किती लागला 5 लिटर लागला, म्हणजे 30 मायनस 5 किती शिल्लक 25 लिटर शिल्लक, ठीक आहे. म्हणजे 25 लिटर 50% साठी लागणार. 30 100% आहे, समजा 100 लिटरला आपण म्हटलं किती आहे 30 आहे, बरोबर की नाही 100ला. तर मग हे कितीला 50 लिटर 50%च काढायचं ना आपल्याला, किती एक्स म्हटलं, तर बघा बरं हे किती येत आहे तेवढं येईल. ठीक आहे, तर 100ला 30 आहे समजायचं, 30 लिटर नायट्रोजन आहे 100ला, तर मग 50 लिटरला किती, तर हे असं नाही 25 लिटरनं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. 30 लिटर आहे कायला टोटल दिला किती आपल्याला 5 लिटर, आणि 25 लिटर आपल्याला रिमेनिंग राहिलं, आणि तर हा 50% म्हणजेच किती त्याचं वेट गिवन नाहीच आहे अमोनियाचं, त्यामुळे हा 10 लिटर अमोनिया 50% झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे 13 नंबरचा क्वेश्चन डिस्कस करूया आपण आता. Assuming fully decompose the volume of CO2 released at standard temperature and pressure on heating 9.85 gram of barium carbonate. चला बॅरियम कार्बोनेट रिएक्शन थोडंसं फास्ट सांगतो ही रिएक्शन. बॅरियम कार्बोनेट डिकम्पोज केला आणि काय भेटतं बॅरियम ऑक्साईड आणि प्लस CO2 गॅस भेटतो. आता व्हॅल्यूम ऑफ CO2 रिलीज म्हटलंय, म्हणजे CO2चं काय काढायचं तुम्हाला व्हॅल्यूम काढायचं. किती ग्रॅम दिला 9.85 ग्राम काय दिला तुम्हाला बॅरियम कार्बोनेट. पहिलं तर काय विचारलं व्हॅल्यूम विचारलं आहे ना, तर याच्यावरनं आपण पहिले मोल काढू CO2 चे किती मोल तयार होतात आणि त्या मोल वरनं त्याचं व्हॅल्यूम काढू. सोपा क्वेश्चन आहे. चला पहिलं मोल्स काढायचे BaCO3 चे, बॅरियम कार्बोनेटचे मोल्स सांगा.
किती येणार आहे, गिवन वेट मोल्स कॅल्क्युलेट करायचं तर गिवन वेट किती दिलं 9.85 डिवायडेड बाय आता या बॅरियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट, बॅरियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट साठी तुम्हाला बॅरियमचा 137 आहे 137 प्लस कार्बन 12 आहे प्लस ऑक्सिजन 16 गुणिले किती आहे 3 आहे बरोबर. या सर्वांचं तुम्ही मॉलिक्युलर वेट काढलं तर बॅरियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट भेटतं आपल्याला 197. ठीक आहे बरोबर. 100 मॉलिक्युलर वेट जे आहे ना हा 197 मिळेल. ठीक आहे 197 म्हणजे आता याच्या मोल्स मध्ये तुम्ही कन्वर्जन करा. ऐका ना याचं कशामध्ये कन्वर्जन करायचं, मोल मध्ये. याचे मोल्स किती येतात ते बघा आणि मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आता रिॲक्शन वरून अकॉर्डिंग टू रिॲक्शन काय रिॲक्शन वरून एक मोल बॅरियम कार्बोनेट असेल इथं एकच मोल आहे तर किती मोल CO2 तयार झाला, एकच मोल काय तयार झाला CO2 तयार झाला. ठीक आहे रिॲक्शन बॅलन्स आहे. तर मग आपल्याकडे बॅरियम कार्बोनेटचे मोल किती आहेत 9.85 अपॉन किती 197 मोल असतील बॅरियम कार्बोनेटचे तर किती मोल तयार होतील CO2 चे. तर आपण मोल्स ऑफ CO2 किती असेल एवढंच असेल ना मल्टिप्लाय 1 आहे ना म्हणजेच मोल्स ऑफ CO2 जे आहेत मोल्स ऑफ CO2 हे पण इक्वल टू किती येतील 9.85 डिवायडेड बाय 197. ठीक आहे हे मोल्स मिळाले पण आपल्याला काय विचारलं व्हॅल्यूम विचारलं बरोबर. काय विचारलं व्हॅल्यूम. तर मग आता आपल्याला माहिती आहे मोल आणि व्हॅल्यूमचं रिलेशन काय मोल्स दिलेले आहेत तुम्हाला 9.85 अपॉन 197 हे झाले मोल. मोल इक्वल टू गिवन व्हॅल्यूम, व्हॅल्यूम काढायचं आहे ना व्हॅल्यूम कशामध्ये लिटरमध्ये तर मोलार व्हॅल्यूम न डिवाइड करतो ना आपण त्याला 22.4 तर यांचं कॅल्क्युलेशन करा इकडे जाईल. फायनल आन्सर जे आहे ते तुम्ही 13 नंबरच्या क्वेश्चनचं फायनल आन्सर लक्षात ठेवा तर हे 1.1 लिटर येतं बघा. तुम्ही फायनल आन्सर कॅल्क्युलेशन करून बघा याचा. ठीक आहे हा 13 नंबरचा क्वेश्चन संपला आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द रिॲक्शन अमोनिया रिॲक्ट विथ ऑक्सिजन. अमोनियाची रिॲक्शन कोणासोबत केली तुम्ही ऑक्सिजन सोबत केली 4 मोल्स ही रिॲक्शन आहे. 1 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ O2 आर मेड टू रिॲक्ट कम्प्लिशन देन किती मोल. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करणं आहे बघा इथं काय कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. H2 इज प्रोड्यूस किती H2 प्रोड्यूस होतो ते सांगा. दुसरा बी NO किती प्रोड्यूस होतो ते सांगा. तिसरं ऑल ऑक्सिजन विल बी कंझ्युम आणि ऑल अमोनिया विल बी कंझ्युम म्हणजे ऑक्सिजन पूर्ण कंझ्युम होतोय का अमोनिया पूर्ण कंझ्युम होतोय म्हणजे ऑक्सिजन कंझ्युम होतोय का अमोनिया कंझ्युम होतोय हे कशावरनं कळेल तुम्हाला लिमिटिंग रिएजंट शोधा यांचा. या दोघांपैकी लिमिटिंग रिएजंट कोण आहे ते शोधा झाला आपला आन्सर आहे का नाही. आणि मग ते लिमिटिंग रिएजंट यांच्या कॅल्क्युलेशन साठी वापरा. काय येतंय आपल्याला एवढं येतंय का 1.5 मोल तयार होतोय का 1.0 मोल तयार होतोय का हे आपल्याला 1 बाय 1 चेक करावं लागेल. चला मग आता काय करू आपण पहिल्यांदा याच्यामध्ये लिमिटिंग रिएजंट शोधू. चला रिॲक्शन तर आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. लिमिटिंग रिएजंट मोल्स डिवायडेड बाय स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 1 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ O2 आर मेड टू रिॲक्ट. गिवन मोल बी त्यांनी दिलेले आहेत बरोबर आणि स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 4 मोल आहे. चला रेशो डायरेक्ट काढू शकतो आपण. रेशो ऑफ मोल काढायची गरज नाही ना आपल्याला अमोनिया कसा काढणार कसा आहे रेशो मोल किती 1 डिवायडेड बाय स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 4. पुन्हा रेशो ऑफ आता कोणाचा रेशो काढायचा आपल्याला रेशो ऑफ O2 कसं काढणार रेशो ऑफ O2 बघा त्याचे मोल किती दिलेत एकच आहे गिवन मोल. स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट किती O2 चा हा इथला हा स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 1/5 सांगा कोण येणार आहे लिमिटिंग रिएजंट कोण येणार आहे ऑक्सिजन येईल ना कारण डिनॉमिनेटर जास्त आहे ना मोठा आहे ना म्हणजे किती येणार डिनॉमिनेटर अप्रॉक्सिमेट बघा तुम्ही 0.2 येणार. इथं डिनॉमिनेटर जो आहे तो किती येईल सांगा 0. किती येणार 2 येणार आणि परत किती राहिले बघा बरं 2 राहिले म्हणजे 4/5 चा पुन्हा किती मिळेल तुम्हाला 20 मिळेल म्हणजे 0.25 काय मिळेल अमोनिया आणि 0.2 मोल काय मिळेल तुम्हाला O2. ठीक आहे म्हणजे रेशो मिळाला. रेशो म्हणजे कमी रेशो कोणाचा आहे तुम्हाला O2 चा आहे म्हणजे हा O2 जो आहे तो काय झाला लिमिटिंग रिएजंट झाला. यस O2 काय झाला लिमिटिंग रिएजंट का रेशो कसा आहे लेस आहे ना रेशो लेस आहे याचा. ठीक आहे पण आता लिमिटिंग रिएजंट मिळाला आपल्याला म्हणजे आता लगेच आपण ऑप्शन सी म्हणायचं का नाही
आता आपल्याला पुन्हा चेक करावं लागेल याच्यामध्ये की किती मोल ऑफ H2O प्रोड्यूस होतो. आता रिॲक्शन मधनं लिमिटिंग आता कॅल्क्युलेशन साठी कोण घेणार ते तर कळालं आपल्याला, ऑक्सिजन घेणार. मग आता बघा H2O काढू आपण रिॲक्शन वरनं काय 5 मोल O2 घेतला आपण, 5 मोल O2 घेतला तर आपल्याला काय म्हटलं पहिल्या ऑप्शन मध्ये H2O किती तयार होतो, तर H2O इथं किती रिॲक्शन वरनं किती मोल तयार होतो बघा बरं, 6 मोल H2O तयार होतो बरोबर. तर आता याचे मोल्स ऑफ O2 घ्यायचेत आपल्याला, मोल्स ऑफ NH3 नाही घ्यायचे, अमोनियाचे नाही घ्यायचे, कारण हा एक्सिस आहे. रिॲक्शन जी थांबते, रिॲक्शन जी स्टॉप होते ती कोणामुळे होते, लिमिटिंगमुळे होते. प्रोडक्शन थांबणार तिथं करायचं वॉटर मॉलिक्युलचं. मग आता इथं या ठिकाणी बघू आपण किती मोल आहेत, 0.2 मोल आहेत कोणाचे, O2 चे. तर किती मोल तयार होतील कशाचे, वॉटरचे. झाला आपला आन्सर. काय भेटेल, x इक्वल टू 0.2 इंटू 6 अपॉन काय 5. तर 1 येत आहे का याचा आन्सर बघा, 1 येणार नाही, म्हणजे ऑप्शन ए पण नाहीये. ठीक आहे. तसंच याच पद्धतीनं तुम्ही काय काय चेक करा, बी ऑप्शन चेक करा. बघा बरं बी ऑप्शन मध्ये कसं 5 मोल तुम्ही O2 घेतले तर किती मोल तुम्हाला NO भेटतात, 4 मोल भेटतात बघा NO चे, नायट्रिक ऑक्साईडचे 4 मोल भेटतात. तर मग आता त्यांनी काय सांगितलं, 5 मोल O2 ला 4 मोल काय भेटतात तुम्हाला, NO चे भेटतात बरोबर, राईट, 5 मोलला. तर मग आपल्याकडे ऑक्सिजनचे मोल किती आहेत, 0.2 मोल आहेत ऑक्सिजनचे. तर किती मोल भेटेल, एक्स मोल. यांचं कॅल्क्युलेशन करा, 1 मोल येत आहे का बघा, बरोबर की नाही, 1.1 मोल येत आहे का बघा. ते जर नाही आलं दॅट इज नॉट आन्सर. म्हणजे हे पण येत नाही 1 मोल, हे पण कॅल्क्युलेशन करून बघा येणार नाही, हे पण येत नाहीये. म्हणजे ऑप्शन आपलं कोणतं आहे, सी. ऑल म्हणजे लिमिटिंग रिएजंट कोण आहे, ऑक्सिजन आहे. म्हणजे ऑल ऑक्सिजन विल बी कन्झ्युम इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये सर्व ऑक्सिजन काय होतो, कन्झ्युम होतो. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे स्टायकोमेट्री आणि स्टायकोमेट्रीच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत या पद्धतीने आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. आणखी काही रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. आपण आज या ठिकाणी थांबू.